सर्वांना नमस्कार। या व्हिडिओमध्ये कॅपॅसिटर चालवणाऱ्या मोटरच्या विविध भारांवर सुरू होणारे आणि चालू असलेल्या वाइंडिंग्स प्रवाहाची तुलना कशी करायची आणि गती कशी मोजायची ते पाहू। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल दिलेल्या लोड स्थितीवर प्रत्येक वाइंडिंग्स मधील विद्युत प्रवाह मोजा, निर्दिष्ट लोडवर मोटर लोड करा। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी टूल्स आणि इक्विपमेंट्स एकत्रित करूया। इलेक्ट्रिशियन टूल किट, मूव्हिंग आयर्न ॲमीटर, टॅकोमीटर, कॅपॅसिटर रन मोटर, ब्रेक लोड अरेंजमेंट, सिंगल पोल नाइफ स्विचेस, कनेक्टिंग केबल ॲज रिक्वायर्ड, मेगर। चला तर मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग ची चर्चा करूया। मेन वाइंडिंग कमी इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स आणि हाय इंडक्टन्स सह डिझाइन केले आहे। हे संयोजन AC पॉवर सप्लायशी जोडलेले असताना एक मजबूत फिरणारे मॅग्नेटिक फील्ड तयार करताना मुख्य प्रवाह कार्यक्षमतेने वाहून नेण्यास अनुमती देते। मेन वाइंडिंग स्थिर आहे, म्हणजे ते हलत नाही। हे मोटरच्या स्टेटरमध्ये बसवलेले आहे आणि रोटर भोवती आहे। जेव्हा AC करंट मेन वाइंडिंग्समधून वाहतो तेव्हा ते फिरणारे मॅग्नेटिक फील्ड निर्माण करते। हे मॅग्नेटिक फील्ड रोटरमध्ये इंड्यूसिंग करंटसाठी आणि ते फिरवण्यास कारणीभूत ठरण्यासाठी आवश्यक असते। मोटरच्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये मेन वाइंडिंग सक्रिय राहते। मोटर सुरू झाल्यावर आणि रेटेड गतीवर पोहोचल्यावर मेन वाइंडिंग फिरणारे मॅग्नेटिक फील्ड निर्माण करत राहते, ज्यामुळे मोटर चालू राहते। स्टार्टिंग वाइंडिंग मेन वाइंडिंगच्या तुलनेत हायर इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स आणि लोअर इंडक्टन्ससह डिझाइन केलेले आहे। हे संयोजन मेन आणि स्टार्टिंग वाइंडिंग्सच्या मॅग्नेटिक फील्ड्समधील फेज फरक तयार करते, जे सुरुवातीच्या प्रक्रियेदरम्यान मोटरचे रोटेशन सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। मॅग्नेटिक फील्ड्समधील आवश्यक फेज शिफ्ट साध्य करण्यासाठी स्टार्टिंग वाइंडिंग्स सामान्यतः मेन वाइंडिंग्सपासून भौतिकरित्या विस्थापित केले जाते। हे विस्थापन एकतर वेगळ्या कोनात वाइंडिंग ठेवून किंवा स्टेटरमध्ये भिन्न स्लॉट वापरून प्राप्त केले जाऊ शकते। स्टार्टिंग वाइंडिंग केवळ मोटरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सक्रिय असते। हे मोटरच्या इनर्शियावर मात करण्यासाठी आणि ते फिरवण्यासाठी आवश्यक स्टार्टिंग टॉर्क प्रदान करते। स्टार्टिंग वाइंडिंगचे डिझाइन मेन वाइंडिंगच्या तुलनेत जास्त स्टार्टिंग टॉर्क प्रदान करते, जे सुरुवातीच्या रेझिस्टन्सवर मात करण्यासाठी आणि मोटर हलवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग या दोन्ही वैशिष्ट्यांचे संयोजन करून सिंगल फेज इंडक्शन मोटर कार्यक्षमतेने सुरू करू शकते आणि त्याचे रोटेशन टिकवून ठेवू शकते, ज्यामुळे ते घरे आणि लहान उद्योगांमध्ये विविध अनुप्रयोगांसाठी योग्य बनते। AC सिंगल फेज कॅपॅसिटर रन मोटरचा स्टार्टिंग आणि रनिंग करंट कनेक्ट करा, रन करा आणि मेजर करा। स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंगचे टर्मिनल्स ओळखा। ओम मीटरला सर्वात कमी रेझिस्टन्स श्रेणीवर सेट करा। टर्मिनल्समधील रेझिस्टन्स मोजा। स्टार्टिंग वाइंडिंगच्या तुलनेत मेन वाइंडिंगचे कमी रेझिस्टन्स मूल्य सामान्यतः काही OHM असावे, ज्यामध्ये सामान्यतः
उच्च रेझिस्टन्स मूल्य असते, अनेक ते 10 OHM असते. इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट. मोटर वीज पुरवठ्यापासून खंडित असल्याची खात्री करा. प्रत्येक वाइंडिंगचा इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्यासाठी मेगर म्हणा. इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्टर वापरा. स्टार्टिंग वाइंडिंगच्या तुलनेत मेन वाइंडिंगचं इन्सुलेशन रेझिस्टन्स जास्त असावं. चाचणी अंतर्गत मोटरसाठी योग्य असलेली ॲमीटर श्रेणी निवडा. ब्रेक लोड व्यवस्थेसह सर्किट कनेक्ट करा. सिंगल पोल नाईफ स्विचेस S2, S3 आणि S4 कनेक्ट करा. मोटर लोड न करता सुरू करा आणि मोटरने रेट केलेला वेग प्राप्त केल्यानंतर S2, S3 आणि S4 स्विच उघडा. ॲमीटर वाचा आणि रेकॉर्ड करा. वेग मोजा आणि सारणीमध्ये रेकॉर्ड करा. A3 अर्धा पूर्ण लोड करंट वाचत नाही तोपर्यंत लोड समायोजित करा. टॅब्युलेशनमध्ये प्रत्येक वाइंडिंगमधील प्रवाहांची नोंद करा. ॲमीटर रीडिंग आणि गती पूर्ण लोडवर रेकॉर्ड करा. निष्कर्ष. कमी करंट देणाऱ्या वाइंडिंग या मेन वाइंडिंग असण्याची शक्यता आहे. मेन वाइंडिंगचा सामान्यतः कमी रेझिस्टन्स असतो. परिणामी सामान्य ऑपरेशन दरम्यान कमी करंटचा वापर होतो. जास्त विद्युत प्रवाह काढणारे वाइंडिंग त्याच्या उच्च रेझिस्टन्स वैशिष्ट्यांमुळे स्टार्टिंग वाइंडिंग असण्याची शक्यता आहे. विविध भारांवर कॅपॅसिटर रन मोटरच्या स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग करंट्सची तुलना कशी करायची आणि गती कशी मोजायची यावरील व्यायामाचा निष्कर्ष याद्वारे होतो. आता आपण पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल अशी आशा आहे. दिलेल्या लोड स्थितीवर प्रत्येक वाइंडिंगमधील विद्युत प्रवाह मोजणे. निर्दिष्ट लोडवर मोटर लोड करणे. धन्यवाद. पुढील अभ्यासात भेटूया.